नमस्कार, सारा क्रिएशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि विधी किंवा गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी. चला तर पाहूयात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर पाहूयात. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असतात. भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून दक्षिणा देत असतात. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्य गुरु आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणून त्या दिवशी आपण आपल्या गुरूंचा, व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे. गुरुपौर्णिमेचे व्रत कसे करावे. सकाळी घर साफ करा, स्नान करून सर्व कामे आटपून घ्या. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण, उत्तर असे बसून गंधाने 12 रेघा ओढून व्यासपीठ तयार करा. त्यापूर्वी गुरुपरंपरा सिद्धार्थ व्यासपूजा करिष्ये मंत्र जपा. नंतर 10 दिशांना अक्षता टाका. आता ब्राह्मण, व्यास, शुक्रदेव, गोविंद स्वामी आणि शंकराचार्याच्या नावाने मंत्र पूजा करा. नंतर आपले गुरु किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे. या दिवशी केवळ गुरु शिक्षकच नाही तर आपले आईवडील, मोठे बहीण भाऊंची पूजा करण्याची सुद्धा प्रथा आहे. या दिवशी वस्त्र, फळं, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यासाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास, मनन करून त्याचा उपदेशाचे आचरण केले पाहिजे. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला विश्वास आणि आदर आहे. धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.